मोठ्या आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा मी आज तुझे आभार मानत आहोत आणि ज्या पद्धतीने तू ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आम्हाला मदत करत आहेस, सहाय्य करत आहेस, तुझं वचन सांगण्यास स्फूर्ती देत आहेस, उत्साह देत आहेस आणि तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि आमचा उद्धारक आहे ह्याची प्रचिती तुझ्या वचनाद्वारे आम्हाला आणि वचन ऐकणाऱ्यांना देत आहेस, त्याबद्दल आज आम्ही तुझे उपकार मानतो. आणि फेब्रुवारी महिन्याच्या या शबातवारी, या तिसऱ्या शबातवारी परत एकदा तुला आम्ही धन्यवाद देत आहोत. तुझी कृपा आमच्यावर अमर्याद आहे, अतुलनीय आहे आणि विलोभनीय आहे. त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानत तुझ्या नामाला गौरव आणि महिमा देत आहोत. बाबा, आम्ही ज्या प्रकारे तुझी स्तुती करावी त्यामध्ये जर कमी पडत असलो तर तू आम्हाला तुझं सहाय्य पाठव. स्वर्गीय भांडारातून तुझं ज्ञान, तुझी कृपा आणि तुझी दया यांचा वर्षाव आमच्यावर कर, अशी नम्रपणे विनंती करतो. ख्रिस्त सुवार्थ मंदिर, क्राइस्ट गॉस्पेल चर्च, नारायण चाळ, परभणी, मदन मोहन भक्तुल, भाषांतर करणारी श्वेता भक्तुल रॉबर्ट आणि ऐकणारे ख्रिस्त सुवार्थ मंदिराचे सर्वजण परभणी आणि जे कोणी हे ऐकत असतील त्या सर्वांना तू तुझा आशीर्वाद पुरव. त्याला कोणत्याही प्रकारची सीमा नाही आहे. खोली, रुंदी, लांबी अशा कोणत्याही गोष्टी नाही आहेत बाबा. अशी अमर्याद आणि अलौकिक प्रीती तू आमच्यावर आपल्या पुत्राद्वारे केलेली आहे. त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळात तुझा आशीर्वाद आम्हाला पुरव, अशी नम्र विनंती करतो. जे संकट परत एकदा आमच्या मातृभूमीवर घोंघावत आहे, करोना व्हायरस, आणि जगावर त्याचे खूप परिणाम दिसत आहेत. तुझ्या शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली हाताने ते तू नष्ट कर. आमच्या मातृभूमीवर तू आशीर्वाद पाठव. आमच्या विश्वासणाऱ्यांवर तू आशीर्वाद पाठव आणि आमची नम्र प्रार्थना ऐक, अशी पुन्हा एकदा तुला विनंती सादर करतो. आमच्या पापांची तू क्षमा कर आणि त्या पापांचा पुनरुच्चार आम्ही करू नये. आम्हाला तुझी कृपा पुरव, अशी नम्र विनंती करतो. आणि तुझा एकुलता एक पुत्र, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. And we have stepped into the third Sunday of the second month of year 2021. 2021 या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या तिसऱ्या रविवारामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. You have been so gracious and merciful to us for the past 10.5 months. 10.5 महिन्यापासून परमेश्वर आपल्याला दयावान राहिलेला आहे.
every time new challenges have come. आणि प्रत्येक वेळेस एक नवा आव्हान आमच्या समोर पुढे आलेलं आहे. And many a times we were disheartened how to overcome these challenges. प्रत्येकदा आम्हाला निराशा आली की हे आव्हान आम्ही कसं हाताळणार आहे. But when we went on our knees and requested you to remove these challenges, you have done so with your powerful and strong hands. पण जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वरासमोर गुडघ्यावर आलो, प्रार्थना केल्या, तेव्हा तेव्हा त्याने आम्हाला बळ दिलं आणि त्याच्या शक्तिशाली सामर्थ्यशाली हाताने सर्व चॅलेंजेस, सर्व आव्हान आमच्या समोरून काढून टाकली. And thou hast removed those dark clouds from our minds, from our atmosphere, and gave the brightest moments in our life to give this sermon, online sermons, to the hearers. आणि परमेश्वराने काय केलं की सर्व काळे कुट्ट ढग आमच्या समोरून काढून आज आम्हाला शक्य केलेलं आहे की ऑनलाईन संदेश आपल्या समोर सादर आम्ही करावा. The bright clouds, the bright light is hovering over us. आणि त्याचप्रमाणे परमेश्वराचा महान असा प्रकाश आमच्या समोर प्रकाशित आहे. Today we know that Lord Jesus Christ is our King, आपल्या सर्वांना माहित आहे प्रभू येशू आपला राजा आहे. and we are going to meditate upon 5 to 6 points over this subject. How will you treat the King, Lord Jesus Christ? आज आपण 5 ते 6 मुद्द्यांवर बघणार आहोत आजच्या संदेशामध्ये. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे हाऊ विल यू ट्रीट द किंग, म्हणजे तुम्ही तुमच्या राजाचं स्वागत कसं कराल किंवा तुम्ही तुमच्या राजाला कसं वागवाल. No doubt, the believer in this world has or have no doubt that Lord Jesus Christ is the King of our hearts. आणि ह्यामध्ये काहीच शंका नाही की जे विश्वासणारे आहेत त्यांच्या मनाचा राजा तर प्रभू येशू आहे. And he brings peace, harmony to human hearts. त्याचप्रमाणे प्रभू येशू जो आहे तो शांतीचा राजकुमार आहे आणि मनुष्यामध्ये ऐक्य तो आणतो. How have you treated King of Kings and Lord of Lords? आणि राजांचा राजा, देवांचा देव आहे ह्याचं स्वागत तुम्ही कसं केलेलं आहे किंवा तुम्ही त्याला वागणूक कशी दिलेली आहे. Are you treating him and giving him honor, giving him respect that he is really a king? Are you treating him as a king in a proper manner? आणि काय तुम्ही तो त्याला आदर देत आहात, सन्मान देत आहात, त्याच्या हिस्स्याचा जो आदर आहे तो जो आहे त्याप्रमाणे त्याला आदर सन्मान जो दिला जातो त्याप्रमाणे काय तुम्ही त्याला आदर सन्मान देत आहात. Matthew's gospel presents Jesus Christ, the Savior, as the King whom the people of God had been expecting as the fulfillment of messianic prophecy. आणि मत्तैकृत शुभवर्तमानामध्ये ह्यामध्ये प्रभू येशू एक तारणारा म्हणून दर्शविला गेलेला आहे. आणि मत्तैकृत शुभवर्तमानामध्ये असं दाखवल्या गेलेलं आहे की जी मसीहा येणार आहे ही भविष्यवाणी जी होणार होती त्या भविष्यवाणीची आशा धरून लोक वाट बघू लागले. हे आपल्याला मत्त या शुभवर्तमानामध्ये लिहिलेचं कळतं. They were expecting the arrival of the baby Lord Jesus Christ very expectantly and anxiously. आणि प्रभू येशू हा मसीहाच्या रूपामध्ये, मानव रूपामध्ये, एका लहान बाळाच्या म्हणजे मानव रूपामध्ये, म्हणजे प्रभू येशू एक मनुष्य रूपामध्ये बाळ म्हणून ह्या जन्म घेईल पृथ्वीवर अशी आशा धरून लोक बसलेले होते. Right from his
birth till the ascension to the heaven, he was a king. आणि प्रभू येशू प्रभू येशूच्या जन्मापासून ते प्रभू येशूच्या स्वर्गरोहणापर्यंत प्रभू येशू ह्या पृथ्वीवर राजाच म्हणून राहिला. He really did everything in the kingly manner. आणि प्रभू येशूने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्व राजेशाहीमध्ये राजाच्या थाटामाटामध्ये केलेल्या आहेत. Let us start pondering upon his kingship in a various steps. आणि वेगवेगळ्या स्टेप्समध्ये वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये प्रभू येशू कशा प्रकारे त्याने राजेशाही केली, तो कशा प्रकारे आपल्यासाठी राजा आहे हे आपण बघूया. Coming to the first point, pondering upon the first point, meditating upon the first point, we see Christ was born to be a king. पहिला मुद्दा आपण असा बघूया, मनन चिंतन ह्यावर करूया. तर पहिला मुद्दा असा आहे की प्रभू येशूचा जन्म राजा होण्यासाठीच झालेला होता. And let us take the advantage of Matthew 2nd chapter and 2nd verse. संदर्भातलं वचन काढूया. मत्तई कृत वर्तमान 2:2, saying, where is that is born King of the Jews? For we have seen his star in the east and are come to worship him. मी वाचते मत्तई कृत वर्तमान 2 अध्याय आणि 2 वचन. यहुद्यांचा राजा जन्मला, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व देशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. We have come to worship him. We have come to salute him. Maggie were telling. आणि जे मागी लोक होते ते मागी लोक आले आणि मागी लोकांचे शब्द काय होते प्रभू येशू बद्दल, की तो राजा कोठे आहे, त्याचा जन्म कुठे झालेला आहे, कारण आम्ही त्याला नमन करावयास पूर्वेकडून आलेलो आहोत. The Magi from the east came seeking, actually to get the blessing of this little baby, a mysterious king, born king of the Jews. आणि मागी लोक पूर्वेकडून आले होते. त्या ताऱ्याचा पिच्छा करत त्या बाळाचा शोध घेत जो प्रभू येशू बाळक रूपामध्ये मनुष्य रूपामध्ये जन्म घेतलेला होता, त्याला नमन करावयास ते आलेले होते. In his infancy or in his childhood, our Lord was recognized as a king by these mysterious Magi who had come from the east. आता पूर्व दिशेहून हे जे मागी लोक आलेले होते, आपण वचनामध्ये वाचलेलं आहे. त्यांनी प्रश्नच केला की तो राजा कुठे त्या राजाचा जन्म कुठे झालेला आहे. म्हणजे प्रभू येशू अगदी बाळक रूपामध्ये असतानाच, एक लहान लेकरू असतानाच, लहान छोटंसं लेकरू असतानाच त्याला राजा म्हणून ही पदवी मिळालेली आहे. राजा नावाने त्याची ओळख झालेली आहे. आपण इकडे बघतो. Even the wicked Herod treated Lord Jesus Christ as a king. आणि दुष्ट राजा हेरोद, बायबलमध्ये प्रभू येशूचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेस हेरोद हा राजा होता आणि तो दुष्ट होता. त्याने देखील प्रभू येशू राजा आहे असं त्याने ओळखलेलं होतं. Herod saw Lord Jesus Christ as a rival for the throne and plotted to bring about his death. आणि हेरोद राजाने प्रभू येशू माझा प्रतिस्पर्धी आहे असं म्हणून त्याला ओळखलेलं होतं. आणि म्हणून काय केलं हेरोद राजाने, प्रभू येशूच्या मृत्यूचा कट रचला. We will read how he hated Lord Jesus Christ, our Savior, the Savior of the world, in Matthew 2nd chapter and 13th verse. आपण बघूया हेरोद राजाने कट रचला, तो किती प्रभू येशूशी हेट करत होता, नफरत करत होता आणि तो राजा म्हणून
त्याच्या सिंहासनावर बसू नये म्हणून त्याने काय केलं आपण मत्तय 2 आणि 13 मध्ये बघूया. And when they were departed, behold, the angel of the Lord appeareth to Joseph in a dream, saying, Arise, and take the young child and his mother, and flee into Egypt, and be thou there until I bring thee word, for Herod will seek the young child to destroy him. मी वाचते मत्तय वर्तमान 2 आणि 13 जे संदर्भातलं वचन आहे. पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई ह्यास घेऊन मिसर देशात पळून जा, कारण मी तुला तेथून जाण्यास सांगेन, तोपर्यंत तेथे आईस, कारण बाळकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे. And here we see this little child was so powerful, so blessed, that even Herod treated him as his rival and wanted to kill him. Kill Lord Jesus Christ, the baby Lord Jesus Christ. आपण बघतो हा बाळक प्रभू येशू आहे, हा आपला प्रतिस्पर्धी आहे. हा प्रभू येशू इतके लहान असतानाच आशीर्वादित होते, इतके अभिषिक्त होते की हेरोदला पण त्याच्या राजासनाची काळजी लागली आणि म्हणून त्याने बाळक प्रभू येशू, लहान प्रभू येशूला मारण्याचाच कट रचला. Right from the beginning, right from his birth, Christ was born to be a king. म्हणजेच काय, आपण काय ह्याचा अर्थ काढू शकतो की प्रभू येशूचा जन्म झाल्यापासूनच प्रभू येशू राजा होणार असं ठरलेलंच होतं. After the first point, we are stepping into the second point. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. At his baptism, the heavens opened, revealing the king's realm of authority. प्रभू येशूचा जेव्हा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस काय झालं, स्वर्ग उघडलं आणि त्यावर कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा आला. Let us read Matthew 3rd chapter and 16th verse. मत्तय 3 आणि 16 संदर्भातलं वचन आपण वाचूया. Then Herod, when he saw that he was mocked of the 3:16. Yeah, 3:16. I'm reading that only. Matthew 3:16. Yes, I'm so sorry. 3:16. And Jesus, when he was baptized, went up straight away out of the water, and lo, the heavens were opened unto him, and he saw the Spirit of God descending like a dove and lighting upon him. वाचते मी प्रभू येशूचा बाप्तिस्म्याबद्दल. मत्तय वर्तमान ते 3रा अध्याय आणि 16वं वचन. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून लागलाच वर आला, आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. The Holy Spirit descended as a dove, indicating the spiritual nature of Christ's reign, Christ's coming kingdom. आणि प्रभू येशू जेव्हा बाप्तिस्मा घेऊन प्रभू येशू पाण्याच्या वर आले आणि कबुतराच्या रूपामध्ये पवित्र आत्मा प्रभू येशूवर उतरताना काय दर्शवितो की प्रभू येशूचं येणाऱ्या राज्याला दर्शवितो आणि प्रभू येशू राज्य करणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ह्याचं ते चिन्ह आहे. The voice came from the heaven was the voice of the eternal God, revealing the divine favor of the Almighty on this king and his kingly program. आणि काय झालं, बाप्तिस्मा झाल्यानंतर कबूतर उतरल्यानंतर, कबूतर पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये उतरल्यानंतर आकाशवाणी झाली. काय, कोणाद्वारे आकाशवाणी झाली तर सार्वकालिक पित्याद्वारे आकाशवाणी झाली. आणि त्यामध्ये आपल्याला समजतं की प्रभू येशूचं आध्यात्मिक रूप कसं आहे
आध्यात्मिक प्रभू येशू कशी आहेत आणि किती त्यांच्यावर दैवी अनुग्रह आहे ह्याची कल्पना आलेली आपण इकडे बघतो. Divine favor and his program of future was revealed at his baptism time. दैवी अनुग्रह आणि प्रभू येशूच्या राज्याची घोषणा, प्रभू येशूचं राज्य कसं असणार हे याचं दर्शन हे आपल्याला इथे दिसून येतं. It came from not other than the heavenly Father and from the heavenly voice. आणि हे सगळं प्रगट कोणाकडून झालं? हे सगळं प्रगट झालं परमेश्वर पित्याकडून, देवाकडून, सार्वकालिक पित्याकडून. And here after pondering upon the first 2 points, Christ was born to be a king is the first point. A second point is Christ was anointed to be a king. पहिला मुद्दा आपण पाहिला की ख्रिस्त राजा होण्यासाठीच त्याचा जन्म झाला. प्रभू येशूचा जन्म राजा होण्यासाठीच जन्म झाला. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे ख्रिस्त राजा होण्यासाठी ख्रिस्त हा अभिषिक्त होता. Coming to the third point, Christ demonstrated his kingship in many areas of authority. प्रभू येशूने त्याच्या ज्यावर अधिकार होता, ज्या गोष्टींवर प्रभू येशूचा अधिकार होता, त्या गोष्टींवर प्रभू येशूने तो राजा कसा आहे ह्याचं प्रदर्शन केलेलं आहे. हा तिसरा मुद्दा आपण बघूया. Here we see he had authority on many things, and we will see what are the areas of his authority one by one. प्रभू येशूचा अधिकार पुष्कळ गोष्टीवर होता. एकानंतर एक आपण ते बघूया ह्या मुद्द्यामध्ये. Our Lord exercised kingly authority over nature. आणि प्रभू येशूने अधिकार निसर्गावर दाखवलेला आपण बघतो. The winds obeyed his commands. कसा अधिकार दाखवला? वाऱ्याने, स्टॉर्मने, वाऱ्याने प्रभू येशूची आज्ञा पाळली, त्याचं ऐकलं. The waves of the sea granted his wishes. What he wanted, the waves of the sea bowed to his wishes, bowed to his orders. प्रभू येशूला काय पाहिजे आहे? समुद्राच्या लाटांनीही त्याचं ऐकलं, त्याची आज्ञा पाळली. Our Lord exercised kingly authority over diseases and ailments. आजारांवर आणि महारोगांवर प्रभू येशू राजा आहे हे त्याने दाखवलं आणि त्यावर त्याचा अधिकार आहे हे देखील प्रभू येशूने दाखवलं. Here we see still he is exercising his authority over nature, over winds, over sea, water of the sea and the elements. So many people are believing in his name and getting rid of their diseases and ailments. आणि आपण ह्या मुद्द्यामध्ये काय बघतो की प्रभू येशूचा अधिकार कशावर होता? तर प्रभू येशूचा अधिकार निसर्गावर होता, मोठमोठ्या वादळांवर होता, समुद्राच्या लाटांवर होता. बरेच लोक प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतात आणि त्यांचा जो आजार आहे, महारोग त्यांचा आहे, त्यामधून ते मुक्त होऊन जातात. ते फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानेच त्या सर्व गोष्टी त्यांच्या अंगामधून नष्ट होऊन जातात, नाहीशा होऊन जातात. And mainly his authority over your purity of from sin is also exercised when you accept Lord Jesus Christ as your personal Savior. त्याचप्रमाणे प्रभू येशूचा अधिकार आपल्या पापावरही असतो. केव्हा असतो? जेव्हा आपण प्रभू येशूच माझा एकुलता एक आणि एकमेव तारणारा उद्धारक आहे असं म्हणून प्रभू येशूचा खऱ्या अर्थाने स्वीकार करतो. You have to spell
that I am a sinner, and then only he will really uh, bring out of that sinful nature in your life. या सर्व गोष्टी कशा शक्य होतात तर आपल्याला स्वीकार करायचा आहे आपल्याला स्वीकार करायचा आहे की मी पापी आहे आणि मला माझ्या पापापासून प्रभू येशूच वाचू शकतात आणि ह्या सर्व गोष्टी स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वीकारल्यानंतर आपल्याला पापापासून मुक्ती मिळू शकते. He really brings you out from that sinless world, the dark world of sin, the darkness from your life. आपल्या जीवनाच्या अंधारापासून आपल्या जीवनाच्या पापापासून प्रभू येशूच आपल्याला बाहेर काढू शकतात. Another area of his authority is his kingly authority is our Lord exercised kingly authority over the demonic world. आणि प्रभू येशूने तो राजा आहे. कशामध्ये राजा आहे हा त्याने अधिकार दाखवला की भूतांच्या दुनियेमध्ये पण तो त्याचा अधिकार आहे. राजा तो आहे आणि त्यांनाही तो नियंत्रण करू शकतो असं त्याने ह्या सर्व गोष्टींची एक्सरसाइज केली. He exercised his authority over demons. प्रभू येशूने भूतांवर त्याचा अधिकार देखील गाजवला. And he brought out those nastic demons from the body of many people. आणि भूतांना प्रभू येशूने लोकांच्या अंगामधून काढलं. They were possessed by these demons, and their activities were dreadful and very cruel. लोकांना भूतांनी पकडलेलं होतं. त्यांच्या अंगामध्ये भूत होते आणि प्रभू येशूने त्या भूतांना काढलं. लोकांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या फार अशा विचित्रपणाने लोक वागू लागले. कसे की वागू लागले जसा की फार विचित्रपणे ते वागू लागले आणि प्रभू येशूने ते भूत त्यांच्या अंगातून काढली. Our Lord exercised kingly authority over death. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू राजा आहे आणि तो मृत्यूवरही प्रभू येशूने अधिकार गाजवला. Here we will bring out a very few examples from the truth from the Bible, the true activities of his authority over death here in this sermon. आणि ह्या संदेशामध्ये प्रभू येशूचा राजेशाही अधिकार मृत्यूवर कसा आहे हे आपण काही उदाहरणामधून बघूया. If you read Mark 5th chapter and 35th verse, he restored life to the daughter of Jairus. जैरस नावाच्या मुलीला परत त्या जी मरण पावलेली होती तिला परत जैरसच्याच मुलीला जी मरण पावलेली होती तिला परत प्रभू येशूने जिवंत केलं. तिला परत जीवनदान दिलं. मार्क कृत वर्तमान 5वा अध्याय आणि 35व्या वचनापासून आपण बघतो. You can read afterwards when you hear this sermon, Mark 5th chapter 35 verse to the 43rd verse. आणि आपण संदेश झाल्यानंतर हा संदर्भ काढून नक्की वाचा. मार्क कृत वर्तमान 5वा अध्याय 35 ते 43. He raised to life the son of a widow. You can read in Luke 7th chapter 11th verse to 17th verse. एका विधवेच्या मुलालाही त्याने मरणातून जीवनामध्ये आणलं. त्याला जीवनदान दिलं. लूक कृत वर्तमान 7वा अध्याय 11 ते 17 हेही संदर्भ आपण नंतर वाचूया. And you know about the famous incidents which of Lazarus. He brought him back to life from his death after 3 days,
आणि प्रसिद्ध असं उदाहरण आपल्या सर्वांसमोरचं आपल्याला नक्कीच आठवलं असेल. ह्या संदर्भामध्ये लाजारसाचं उदाहरण. लाजारस मरण पावून 3 दिवस झाले होते आणि 3 दिवसानंतर प्रभू येशूने लाजारसाला मरणातून जिवंत केलं. He exercised his powerful authority over death, saying Lazarus to come out of the grave. He ordered Lazarus to come out from this grave. आणि मरणावर अधिकार प्रभू येशूचा आहे. ह्याचं प्रदर्शन प्रभू येशूने केलं. कसं तर लाजारसाला प्रभू येशूने हाक दिली की लाजारसा उठ, आणि लाजारस कबरेमधून मेलेला लाजारस कबरेमधून जिवंत होऊन बाहेर आला. And these two incidents we can read in John 11th chapter 38th verse to 44th verse. आणि ही सत्य घटना आपण बायबल मधून योहान कृत शुभवर्तमान 11वा अध्याय 38 ते 44 वचनामध्ये वाचूया. And Lord exercised his authority over death on himself when he was kept in the grave for 3 days. आणि प्रभू येशू देखील मरणातून जिवंत झाले. त्यांचा अधिकार मरणावर, त्यांच्या स्वतःचा मरणावर आहे असं प्रभू येशूने दर्शवलं. मग आपल्याला माहित आहे प्रभू येशू मरण पावले, 3 दिवस कबरेत राहिले आणि 3ऱ्या दिवस प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं. म्हणजे प्रभू येशूचा अधिकार, राज्यशाही अधिकार मृत्यूवर आहे. Coming forth from the grave, triumphant and victorious from the grave. आणि प्रभू येशू मरणावर विजय पाहून, मरणावरचा अधिकार आहे, मरणावर विजय पाहून विजयीरित्या मरणातून बाहेर, त्या कबरेमधून बाहेर आले. He trampled the death under his feet and brought life to the many sinners of this world who accepted him and will accept in the future. मरणाच्या नांगीला तर प्रभू येशूने पायाखाली तुडवलेला आहे आणि विजयी प्रभू येशू झालेले आहेत. आणि जे पापी लोक, आपल्यासारखे पापी लोक प्रभू येशूला माझा वैयक्तिक तारणारा उद्धारक म्हणून स्वीकारतात, त्यांना प्रभू येशूने जीवन दान दिलेलं आहे. You have to